हा. गुड इव्हनिंग ऑल ऑफ यू. जो काही फर्स्ट क्वेश्चन तुम्हाला दिसत असेल, आता एखादी वस्तू पकडण्यासाठी अर्भक बोटांचा वापर सुरू करण्यापूर्वी खांदा व कोपरा यांचा वापर सुरू करते. हे उदाहरण असे दाखवते की विकास हा डॅश डॅश अखंडित होतो, स्थूलाकडून सूक्ष्माकडे होतो, सूक्ष्माकडून स्थूलाकडे होतो, ही संकलित परिणाम असतो. हम्म सगळ्यांनी आन्सर देण्याचा प्रयत्न करायचा आहे. हा, बी ऑप्शन आहे हे राईट आहे. स्थूलाकडून सूक्ष्माकडे. बी ऑप्शन राईट आहे. हा, विकास कसा होतोय? स्थूलाकडून सूक्ष्माकडे होतोय. चला नेक्स्ट बघूयात. पुढचा जो काही क्वेश्चन आहे, हा पुढचा क्वेश्चन आपण बघूयात. बघा, परावलंबन व स्वावलंबन यातील संघर्ष हे कोणत्या अवस्थेचे वैशिष्ट्य आहे? सांगायचंय. बघा, याचे ऑप्शन आहेत: पूर्व बाल्यावस्था, उत्तर बाल्यावस्था, कुमारावस्था की प्रौढावस्था. वन बाय वन आन्सर सांगायचे त्याच्यामध्ये. परावलंबन व स्वावलंबन यातील संघर्ष सांगायचा आहे. नाही, लक्षात घ्या की कुमारावस्था येत नाहीये याच्यामध्ये. परावलंबन आणि स्वावलंबन यामध्ये संघर्ष म्हणजे काय असतं की जो काही बालक असतो तर तो पहिल्यांदा काय असतो? परावलंबी म्हणजे दुसऱ्यांवर अवलंबून असतो. हा, आणि त्याच्यानंतर त्याला काय होतं की स्वावलंबी बनण्यासाठी प्रोत्साहित केलं जातं. मग त्याच्यामध्ये जो काही संघर्ष होतो तर तो उत्तर बाल्यावस्था. हे आन्सर राईट आहे. ठीक आहे, जे बी आहे ते ऑप्शन राईट आहे यामध्ये. त्याच्यानंतर नेक्स्ट बघूया. नेक्स्ट क्वेश्चन आहे, खालीलपैकी कोणते विधान योग्य नाही? बघा, फर्स्ट आहे शब्दात रूपांतर करता आल्याशिवाय मुलांना कल्पना करता येत नाही. बी, पर्यावरणीय उद्दीपनाची संकल्पना निर्मितीस मदत करते. परिपक्वता व अनुभवांमुळे संकल्पनामध्ये अचूकता येते आणि संकल्पना निर्मितीस भाषा संपादनाची मदत होते. तर यामध्ये सांगायचंय की कुठलं विधान योग्य नाही असं सांगितलंय. हा, काय येणार आहे राईट आन्सर? हा, ए ऑप्शन राईट आहे की शब्दात रूपांतर करता आल्याशिवाय मुलांना कल्पना करता येत नाही, हे योग्य नाही. नेक्स्ट बघूया आपण. पुढचा क्वेश्चन आहे, शैशवावस्थेचे वैशिष्ट्य म्हणजे डॅश डॅश. बालक स्वकेंद्रित अधिक असते, आई वडिलांवर अधिक अवलंबून असते, मेंदूचा 80% विकास झालेला असतो आणि अध्ययन विषयक वातावरणावर बुद्धिमत्तेचा विकास अवलंबून असतो. खाली ऑप्शन दिलेले आहेत फक्त 1, 2, 3. त्याच्यानंतर बी 2, 3, 4. क ऑप्शन आहे 1, 2, 4. ड 1, 2, 3, 4. शैशवावस्थेचे वैशिष्ट्य सांगायचे आहेत.
हा, याच्यामध्ये जे आहे ना, की वरील पैकी सर्व ऑप्शन हे राईट आहेत पहा. बालक स्वकेंद्रित अधिक असते, आई वडिलांवर अधिक अवलंबून असते, मेंदूचा 80% विकास झालेला असतो आणि अध्ययन विषयक वातावरणाचा बुद्धिमत्तेवर चा विकास अवलंबून असतो. म्हणजेच यामध्ये वरील पैकी सर्व हे राईट आहे. 1 2 3 4 डी ऑप्शन. नेक्स्ट, शैशवावस्थेच्या शिक्षणाचे वैशिष्ट्य खालीलपैकी कोणते नाही? सांगायचंय. बडबड गीतांच्या माध्यमातून शिकणे मुलांना आवडते. बालकाला परीकथा कार्टून्स अधिक आवडतात. बालकाला खेळाच्या माध्यमातून शिकणे आवडते. बालकाला तार्किक विचार करायला आवडते. कोणते नाही असं सांगितलंय? राईट आन्सर आहे डी, की बालकाला तार्किक विचार करायला आवडते. हे शैशवावस्थेतील वैशिष्ट्य नाही. ठीक आहे, डी ऑप्शन राईट आहे. नाही किंवा आहे यावर जर लक्षपूर्वक जर क्वेश्चन वाचला तर आपल्याला आन्सर लक्षात येतं. नेक्स्ट बघूयात आपण. पुढचा क्वेश्चन बघूया आपण. खालीलपैकी कोणत्या अवस्थेत मुले आक्रमक, बंडखोर व एकलकोंडे बनतात? कोणत्या अवस्थेमध्ये? पौगंडावस्था, प्रौढावस्था, बाल्यावस्था की शैशवावस्था? याच्यामध्ये आक्रमक, बंडखोर आणि एकलकोंडे बनतात. ए ऑप्शन हे राईट आहे, की पौगंडावस्थेमध्ये मुलं काय करतात पहा, आक्रमक बनतात, बंडखोर आणि एकलकोंडे बनतात. पौगंडावस्था किंवा कुमारावस्था असं म्हणतात त्याला. ठीक आहे. नेक्स्ट, खालीलपैकी कोणत्या अवस्थेत बालकांमध्ये आता आपण लहान राहिलेलो नाही ही भावना तीव्र स्वरूपाची बनते? उत्तर बाल्यावस्था, प्रौढावस्था, कुमारावस्था की शैशवावस्था? कोणता येते राईट आन्सर याच्यामध्ये? की बालकाला असं वाटतं की आपण आता लहान राहिलेलो नाही, ही भावना तीव्र स्वरूपाची बनते. बघा, लक्षात घ्या. हा, ए ऑप्शन हे राईट आहे, उत्तर बाल्यावस्थेमध्ये. नेक्स्ट, खालीलपैकी कोणत्या अवस्थेत मुलांमध्ये तार्किक दृष्टिकोन विकसित होऊन ती चिकित्सक बनतात? शैशवावस्था, कुमारावस्था, प्रौढावस्था की बाल्यावस्था? तार्किक दृष्टिकोन त्यांच्यामध्ये होतो आणि मुलं चिकित्सक बनतात. तेव्हा आपण याच्यामध्ये 3 अवस्थांचाच जास्त अभ्यास करायचा आहे, प्रौढावस्था आणि वृद्धावस्था नाहीये. याच्यामध्ये शैशवावस्था, बाल्यावस्था, कुमारावस्था. ठीक आहे, यामधूनच तुम्हाला आन्सर द्यायचे. तार्किक दृष्टिकोन आणि चिकित्सक बनतात. हा राईट आन्सर आहे कुमारावस्था. अमूर्त विचार क्षमतांचा विकास कोणत्या अवस्थेत अधिक होतो? हा राईट आहे, बाल्यावस्थेमध्ये अमूर्त विचार क्षमतांचा विकास होतो. बाल्यावस्था.
नेक्स्ट बघूया आपण. फास्ट होतंय का जास्त? थोडा टाइम देऊ का अजून? का बरोबर होतंय? नेक्स्ट क्वेश्चन. कुमार अवस्थेला मानसिक वादळाचा व भावनिक तणावाचा कालखंड असे कोणी संबोधले आहे? कोणी संबोधलं आहे? स्टेनले हॉल, जीन पियाजे, गेडाल्ट, गोदलबर्ग. मानसिक वादळाचा आणि भावनिक तणावाचा कालखंड. स्टेनले हॉल या मानसशास्त्रज्ञांनी कुमार अवस्थेला मानसिक वादळाचा किंवा भावनिक तणावाचा कालखंड म्हणलेला आहे. स्टेनले हॉल. महत्वाचा क्वेश्चन आहे, लक्षात ठेवा. नेक्स्ट. बाल केंद्रित शिक्षणाची रुसोने खालीलपैकी कोणती व्याख्या केलेली आहे? बालकावरती शिस्तीचा प्रभाव, बालकाकडून शिक्षकाकडून दिशा देणे, बालकाला शाळेत जाण्याचे बंधन ठेवणे, शिक्षणातून बाल स्वातंत्र्याची योजना करणे. सांगायचे यामध्ये राईट आन्सर कोणतं येणार आहे? हा डी ऑप्शन हे राईट आहे. शिक्षणातून बाल स्वातंत्र्याची योजना करणे हे राईट आहे. नेक्स्ट. बाल केंद्रित शिक्षणाच्या दृष्टीने शिक्षण पद्धतीत कोणता बदल करू नये? अभ्यासक्रम जीवनाभिमुख व लवचिक, कठोर मूल्यमापनावर भर, स्वयं अध्ययनास वाव, प्रकल्प व सहल पद्धतीचा वापर. हा बरोबर आहे. बी ऑप्शन, कठोर मूल्यमापनावर भर. हा बदल करू नये. बी ऑप्शन हे राईट आहे. पुढचा क्वेश्चन आहे, बालकाच्या विकासाची विविध अंगे खालील विधानांचा विचार करा. क्वेश्चन आहे. यामध्ये ऑप्शन आहेत. बालकाच्या विकासाची विविध अंगे परस्परावर अवलंबून असतात. बालकाच्या विकासाचा वेग निरनिराळ्या अवस्थांमध्ये कमी जास्त असतो. अनुवंश व वातावरणाचा बालकाच्या विकासावर परिणाम होतो. वरील विधानांपैकी विकासाच्या संदर्भात बरोबर असणारी विधानं कोणती आहेत? फक्त 1, 2, फक्त 2, 3, फक्त 3 की 1, 2, 3? हा वरील पैकी सर्व विधानं ही बरोबर आहेत. नेक्स्ट. बालकाच्या मस्तकानुवर्ती किंवा शीर्षपात तत्वानुसार बालकाच्या वैकासिक बदलांची दिशा ही डॅश डॅश. जमिनीकडून आकाशाकडे असते. बी ऑप्शन, शरीराच्या मध्यभागाकडून बाह्य भागाकडे असते, डोक्याकडून पायाकडे असते की प्रजनन संस्थेकडून डोक्याकडे असते. काय येणार आहे याचं राईट आन्सर? डोक्याकडून पायाकडे असते. सी ऑप्शन हे राईट आहे. ठीक आहे. दिलेलंच आहे ना इथे, मस्तकानुवर्ती किंवा शीर्षपात तत्वानुसार. हो ना, यावरून मस्तक म्हणजे लक्षात घ्या, त्यावरून डोक्याकडून पायाकडे असते. ठीक आहे.
पुढे नेक्स्ट क्वेश्चन आहे, विकासाच्या अक्षांवरती अक्षांवरती किंवा केंद्रीय परिस्थिती तत्वानुसार बालकाच्या वैकासिक बदलांची दिशा ही डॅश डॅश प्रजनन संस्थेकडून डोक्याकडे असते. हे रिपीट झालाय क्वेश्चन. आता जे काही तुम्ही सांगितलेलं तेच. ठीक आहे. नाही नाही, अक्षांवरती क्वेश्चन बघा, की पहिला जो क्वेश्चन होता तो मस्तकानुवरती होता आणि हा आहे अक्षानुवरती आहे बर का. याच्यामध्ये चेंज आहे बघा. पहिला क्वेश्चन काय होता, विकासाच्या मस्तकानुवरती व शीर्षपातत्वानुसार. आणि नेक्स्ट क्वेश्चन कसा आहे, की विकासाच्या अक्षानुवरती किंवा केंद्रीय परिसरी तत्वानुसार बालकाच्या वैकासिक बदलांची दिशा आहे. काय येणार आहे याचं राईट आन्सर? हा, सी ऑप्शन राईट आहे, शरीराच्या मध्याकडून बाह्य भागाकडे. नेक्स्ट, अंगठा चोखणे, नखे कुरतडणे या कृती असणाऱ्या मुलांना डॅश डॅश मुले म्हणली जातात. गुन्हेगार मुले, मागासलेली मुले, मानसिक कमतरता असलेली मुले, मानसिक आरोग्य असलेली मुले. सी ऑप्शन राईट आहे, मानसिक कमतरता असलेली मुले. नेक्स्ट, रूपा ही 8 वर्षाची आहे. तिला नकाशा काढणे जमत नाही कारण तिला खूप वेळपर्यंत पेन्सिल हातात धरता येत नाही. नकाशा काढण्याची प्रेरणा तिला मिळालेली नाही. चिन्हे वापरून नकाशा काढण्याची पक्वता तिच्यात नाही. तिला नकाशा काढायला शिकवलेले नाही. हा, सी ऑप्शन राईट आहे, चिन्हे वापरून नकाशा काढण्याची परिपक्वता तिच्यामध्ये नाही. सी ऑप्शन हे राईट आहे, तिची अजून पक्वताच आली नाहीये नकाशा काढण्याची, त्यामुळे तिला जमत नाही. पुढे नेक्स्ट, वाढ ही सामान्यपणे डॅश डॅश वर अवलंबून आहे. अनुवंश, घर, शाळा की वातावरण? कशावर अवलंबून आहे वाढ? राईट आहे, अनुवंशावर अवलंबून आहे. मागील पिढीकडून पुढच्या पिढीकडे गुणवैशिष्ट्ये संक्रमित होणे याला डॅश डॅश असे म्हणतात. अभिरुची, अनुवंश, व्यक्तिभेद की व्यक्तिमत्व? काय म्हणतात? हा राईट आहे, बी ऑप्शन, अनुवंश असे म्हणतात. विकास हा डॅश डॅश स्वरूपाचा असतो, संख्यात्मक, गुणात्मक, संख्यात्व, गुणात्मक आणि संथ. ते गुणात्मक आहे. हा, काय येणार? संख्यात्मक आणि गुणात्मक दोन्ही आहे हा विकास. सी ऑप्शन राईट आहे. नेक्स्ट, खालीलपैकी विकासाचा कोणता सिद्धांत आहे? सर्व व्यक्तींचा विकास एक वेग समान नसतो. विकास हा सूक्ष्माकडून स्थूलाकडे होतो. विकासाची शारीरिक, मानसिक, भावनिक ही अंगे परस्परांवर अवलंबून नसतात. विकासाचे ठराविक टप्पे नसतात.
लक्ष देऊन हे करा. हा, एक ऑप्शन हे राईट आहे की सर्व व्यक्तींचा विकासाचा वेग समान नसतो. हे राईट आन्सर आहे. आणि बाकीचे पहा, विकास हा स्थूलाकडून सूक्ष्माकडे येतो, सूक्ष्माकडून स्थूलाकडे नाही. विकास म्हणले हा. आणि जे काही विकासाची शारीरिक, मानसिक, भावनिक अंगे ही परस्पर अवलंबून असतात, इथे नसतात दिलं आहे. हम्म. विकासाचे ठराविक टप्पे देखील असतात, इथे नसतात आहे. फक्त काय, सर्व व्यक्तींचा विकास वेग समान नसतो, कमी जास्त प्रमाणात. सगळ्यांचा सारखा असतो का विकास? नसतो, कुणाचा अधिक होतो, कुणाचा कमी होतो. त्याच्यामुळे जे ए ऑप्शन आहे ते राईट आहे. पुढचा क्वेश्चन. एका शिक्षकाच्या लक्षात आले की वर्गातील एका विद्यार्थ्याला चौरस काढणे अवघड जात आहे. यावरून शिक्षिका असे अनुमान लावतात की त्या विद्यार्थ्याला षटकोन काढणेही अवघड जाईल. शिक्षिकाचा वरील तर्क खालीलपैकी कोणत्या विकासाच्या सिद्धांताला अनुसरून आहे? विकास हा क्रमबद्ध रीतीने होत असतो. विकास हा अपरिवर्तनशील स्वरूपाचा असतो. विकास हा सतत होत असतो. आणि प्रत्येकाची विकास होण्याची प्रक्रिया वेगवेगळी असते. काय येणार आहे याच्यामध्ये? जो तर्क आहे ना, तो खाली कोणत्या विकासाच्या सिद्धांताला अनुसरून आहे असं सांगायचंय. हम्म. ए ऑप्शन राईट येणार आहे इथं. विकास हा क्रमबद्ध रीतीने होत असतो. हम्म. नेक्स्ट, खालीलपैकी कोणते विधान सर्वाधिक योग्य आहे? अनुवंश व परिस्थिती आंतरक्रियेला जन्मानंतर सुरुवात होते. अनुवंश परिस्थितीच्या योगदानात वांशिक भेद आढळतात. मानवाच्या बौद्धिक क्षमतावर परिस्थितीजन्य घटकांचा प्रभाव पडतो. परिस्थितीतून, वातावरणातून प्रोत्साहन मिळाले तरच अनुवंश गुणविशेष वर्तनात प्रकट होतात. सर्वाधिक योग्य आहे काय येणार याचा आन्सर? डी ऑप्शन राईट आहे. याच पुढे, वाढ हा शब्द बालकातील डॅश डॅश बदल सूचित करतो. संख्यात्मक, गुणात्मक, सामाजिक. संख्यात्मक व गुणात्मक. वाढ कशी असते? संख्यात्मक राईट आहे. आणि विकास संख्यात्मक आणि गुणात्मक असतो. बालकाच्या हालचालींची वाढ ही डॅश डॅश प्रकारे होते. डोक्याकडून पायाकडे, छातीकडून बोटाकडे, पायाकडून डोक्याकडे की बोटाकडून छातीकडे. हा, ए ऑप्शन राईट आहे, डोक्याकडून पायाकडे. खालीलपैकी विकास प्रक्रियेचे कोणते वैशिष्ट्य नाहीत? विकास प्रक्रिया सातत्याने चालणारी प्रक्रिया आहे. विकासाचा वेग हा विकासाच्या प्रत्येक टप्प्यात सारखा असतो. विकासाची विविध अंगे आहेत. प्रत्येक प्राणी मात्रात विकासाची प्रक्रिया ही भिन्न असते. कोणतं वैशिष्ट्य नाही असं सांगितलंय?
बी ऑप्शन राईट आहे. विकासाचा वेग हा विकासाच्या प्रत्येक टप्प्यामध्ये सारखा असतो. विकास ही डॅश डॅश प्रक्रिया आहे. भिन्न, सातत्यपूर्ण, शारीरिक की सामाजिक? बरोबर आहे. सातत्यपूर्ण अशी प्रक्रिया आहे. नेक्स्ट क्वेश्चन. शरीराच्या मध्यभागापासून दोन्ही बाजूकडे विकास होत जातो, याला डॅश डॅश विकास म्हणतात. कोणता विकास आहे हा? मस्कानुवर्ती, अक्षानुवर्ती, परिपूर्ण? हा, बी अक्षानुवर्ती. बालकाच्या विकासावर वर्तमानपत्रे, रेडिओ, दूरदर्शन, नाटके, सिनेमा यांचा परिणाम होत असतो. हे सर्व घटक पुढीलपैकी कशाशी संबंधित आहे? घर, शाळा, समाज की संपर्क माध्यमे? हा, राईट आहे. संपर्क माध्यमे. नेक्स्ट. बालकाच्या खाद्यपदार्थाची निवड करताना पुढीलपैकी कोणत्या गोष्टींचा सहसंबंध जोडणे आवश्यक आहे? शारीरिक स्थिती व आरोग्य, मानसिक स्थिती आणि आरोग्य, भावनिक स्थिती आणि आरोग्य, आणि वरीलपैकी सर्व? हा, डी ऑप्शन राईट आहे. पुढे. डॅश डॅश अवस्थेत बालक अनेक संसर्गजन्य रोगांना बळी पडते. हम्म इम्युनिटी पॉवर कमी असते त्याच्यामुळं. हा, सी ऑप्शन राईट आहे. शैशव अवस्थेमध्ये म्हणजे लहान असताना जास्त संसर्गजन्य रोगाला बळी पडते. ठीक आहे. पुढे. वाढ ही सामान्यपणे डॅश डॅश वर अवलंबून आहे. अनुवंश, घर, शाळा की वातावरण? कशावर अवलंबून आहे? हा, ए ऑप्शन राईट आहे. अनुवंश यावर अवलंबून आहे. म्हणजे आई वडिलांकडून जो काही अनुवंश मिळत असतो, तर त्यामुळे वाढ म्हणजे काही उंच, बुटके, कलर, रंग वगैरे, जाडी किंवा काही, तर हे अनुवंशावर अवलंबून आहे वाढीच्या संदर्भात. जीन पियाजे आणि जेरॉम ब्रुनर यांनी डॅश डॅश विकासाची उपपत्ती मांडली. भावनिक, बोधात्मक, सामाजिक की क्रिया कौशल्यात्मक? कोणती उपपत्ती मांडली आहे जीन पियाजे आणि जेरॉम ब्रुनर? हम्म राईट आहे. बी ऑप्शन. बोधात्मक विकासाची उपपत्ती मांडली आहे ब्रुनर यांनी आणि पियाजे. वादळी अशांततेचा काळ असे डॅश डॅश या अवस्थेला म्हटले जाते. किशोरावस्था, प्रौढावस्था, शैशवावस्था की कुमारावस्था? बरोबर आहे. कुमारावस्थेला वादळी अशांततेचा कालावधी म्हणलं जातं. महत्वाचा क्वेश्चन आहे हा पण. विकास हा डॅश डॅश स्वरूपाचा असतो. संख्यात्मक, गुणात्मक, संख्यात्मक व गुणात्मक आणि संथ? कसा असतो विकास? सी ऑप्शन राईट आहे. संख्यात्मक आणि गुणात्मक असतो. बालकाच्या बौद्धिक विकासात डॅश डॅश या घटकाचा समावेश होत नाही. निरीक्षण, स्मरण, संवेदना की मूल्य?
बौद्धिक विकासामध्ये कोणत्या घटकाचा समावेश होत नाही? हा, मूल्य हे राईट आन्सर आहे. नेक्स्ट बघूया आपण. भयंकर ताणतणावात आणि वादळी अशांततेचा व संघर्ष काळाचे कुमारावस्थेचे वर्णन कोणी केले आहे? स्टेनले हॉल, जे. हॅडफिल्ड, फेनलसन यापैकी नाही. हम्म कुमारावस्था, वादळी अवस्थेचे किंवा अशांततेचा असं कोणी म्हणलेलं आहे? सांगता येतंय कुणाला? यापैकी नाही हे ऑप्शन बरोबर आहे. एरिक्सन यांनी किशोरांच्या च्या विकासावर परिणाम करणारा घटक म्हणून डॅश डॅश अनुभवांना महत्त्व दिले आहे. सामाजिक, शारीरिक, शैक्षणिक की मानसिक? काय येणार आहे याचं आन्सर? हा, ए ऑप्शन राईट आहे. सामाजिक. हम्म कामामुळे चिंता, ताणतणाव डॅश डॅश वाढतात, कमी होतात, नैराश्य येते की कॅन्सर होतो? इझी आहे, वाढतात. विकास हा डॅश डॅश आहे. नैसर्गिक, कृत्रिम, अ आणि ब की अस्वाभाविक? हा राईट आहे, नैसर्गिक आहे. हम्म वादळी अशांततेचा काळ हा या अवस्थेला म्हणतात? किशोरावस्था, बाल्यावस्था, कुमारावस्था की शैशवावस्था? हम्म कोणत्या अवस्थेला म्हणतात? राईट आहे, कुमारावस्था. किंवा पौगंडावस्था असं देखील म्हणलं जातं. पियाजे यांच्या बुद्धी विकासाच्या 4 अवस्थांमधील डॅश डॅश या अवस्थेला बौद्धिक विचाराची अवस्था असं म्हणलं जातं. संवेदनकारक अवस्था, क्रियात्मक पूर्व अवस्था, मूर्त क्रियात्मक अवस्था की औपचारिक क्रियात्मक अवस्था? हम्म बौद्धिक विचाराची अवस्था, औपचारिक क्रियात्मक अवस्था. डी ऑप्शन राईट आहे. डी डी आहे. हा, प्राईडची वाढ आणि विकास यांच्या संबंधित असलेली व्यक्तिमत्वविषयक उपपत्ती डॅश डॅशवर आधारित आहे? मनोविश्लेषणावर, वर्तन विश्लेषणावर, मनोसंश्लेषणावर की वृत्ती विश्लेषणावर? बरोबर आहे, मनोविश्लेषणावर. डॅश डॅश वयोगट वादळी वयोगट म्हणून ओळखला जातो? 8 ते 10, 16 ते 18, 40 ते 45, 3 ते 6?
बरोबर आहे, 16 ते 18. सत्य विधान कोणते? क्रियात्मक विचार हा सर्वात उत्तम विचार आहे. विकास प्रक्रियेत मानसशास्त्राचा संबंध नाही. नैसर्गिक वातावरणात व्यक्ती मात करू शकते. मानसशास्त्र हा शिक्षकांच्या बालकांच्या विकास प्रक्रियेत मदत करतो. असत्य विधान सांगायचे यामध्ये. बी ऑप्शन राईट आहे. विकास प्रक्रियेत मानसशास्त्राचा संबंध नाही, हे विधान असत्य आहे. अनुवंशिकतेला ज्यादा परिणाम डॅश डॅश विकासावर होतो. भावनिक, सामाजिक, शारीरिक की सांस्कृतिक? कोणत्या विकासावर परिणाम होतो? राईट आहे, शारीरिक विकासावर होतो. अनुवंशिकतेचा ज्यादा परिणाम शारीरिक विकासावर जास्त होतो. मुले निराश, हताश होण्याचे कारण परिसर, अडथळे, आई वडिलांचे दुर्लक्ष, शिक्षकांचे अध्यापन आणि इतर. मुले निराश आणि हताश केव्हा होतात? आई वडिलांचं दुर्लक्ष असल्यावर नाही होत ना. हताश आणि निराश सांगितलंय. हम्म हा, परिसर, अडथळे हे राईट आन्सर आहे. नेक्स्ट, आपल्या मुलांची प्रगती पाहून काही पालक नाराज होतात. त्यावेळी ते डॅश डॅश विसरतात. प्रगती ही सतत चालणारी प्रक्रिया आहे. प्रगतीला इतर घटक कारण असतात. प्रगती ही गुंतागुंतीची प्रक्रिया आहे. प्रगती ही अनुभवांवर अवलंबून आहे. काय येणार आहे राईट? डी ऑप्शन राईट आहे. प्रगती ही अनुभवांवर अवलंबून आहे. पुढीलपैकी असत्य विधान कोणते? निसर्ग व परिसर हे यांचे फलित म्हणजे व्यक्ती. अनुवंशामुळे खालील भाग व वातावरणामुळे अन्य भाग यांची बेरीज म्हणजे व्यक्ती. अनुवंशामुळे निश्चित केलेल्या मर्यादा कितीही प्रमाणात वातावरणीय उद्दीपित दिले तरी बदलता येत नाही. अनुवंशामुळे विकासाच्या मर्यादा पडतात. तितकी पातळी गाठता येईल किंवा नाही हे वातावरणातील घटकामुळे ठरते. कोणतं विधान असत्य आहे? हम्म बघा, असत्य विधान सांगायचं एकदा नीट लक्ष देऊन जर वाचलात तर तुम्ही, तर लक्षात येईल. ए ऑप्शन हे राईट आहे. हा, नेक्स्ट, डॅश डॅश या अवस्थेला प्रश्न विचारण्याचे वय आणि टोळी वय असे संबोधले जाते. कोणतं वय आहे? टोळी वय किंवा प्रश्न विचारण्याचे वय? हे पहा, पौगंडावस्था आणि कुमारावस्था एकच आहेत ह्या. ठीक आहे, कुमारावस्थेलाच पौगंडावस्था म्हणलं जातं. बी ऑप्शन ही राईट आहे यामध्ये. बाल्यावस्था या अवस्थेत प्रश्न विचारण्याचे वय आणि टोळी वय असं म्हणलं जातं. बाल्यावस्थेला सारखी मुलांची उत्सुकता असते काय सगळं जाणून घेण्याची. हम्म आणि समूहाने राहत असतात टोळी.
म्हणून त्यांना टोळी वय असं म्हणलं जातं. ठीक आहे, आपण इथे थांबूया. हम्म. पुढचा जो काही सेशन आहे, विजय सर आलेत का बघूया. हम्म. त्यांना मी होस्ट करते. एकच मिनिट हा.